शिवसेना शिंदे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर सर्व खासदारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले. हे खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात होते. ओमराजे निंबाळकर यांनी देखील शिवसेना पक्षातून मोठी बंडखोरी केली, पण त्यांच्या वडिलांच्या केसचा निकाल असल्याने त्यांनी पुणे सोडले नाही. मुंबईमध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला. हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लागला. मात्र ज्यावेळी ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबासोबत कोर्टात होते त्यावेळी शिवसैनिक ठाकरे गट कोर्टाबाहेर गर्दी करत होता. काही काळ तणावाचे वातावरण होते. हेच नाही तर मुंबईहून पुण्यात परतल्यानंतरही ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक जमले होते. पोलिसांनी मोठा निर्णय घेत थेट ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली. त्यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवली. या दरम्यानच आता सरकारने मोठा निर्णय घेत ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी पुढील आठवडाभर सुरक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. बंदोबस्त वाढवण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूचना दिल्या. दिवसा 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. 6 बंडखोरी केलेल्या खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून ऑपरेशन तुडवा ची धमकी देण्यात आली. याला या खासदारांनी उत्तर दिले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली, पण ते आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधूनच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा करण्याचा निर्णय घेतला. 26 तारखेला उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्याकडूनही शिवसेना शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात वाढवण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. पक्षांतराच्या मुद्द्यात आपल्या मनातील भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना ओमराजे निंबाळकर दिसले.